काय सूरजला लग्न करायचं आहे, पण त्याच्या नात्यातली सख्खी बहीणसुद्धा त्याच्यासाठी साथ द्यायला उभी राहत नाही. चला तर बघूयात नक्की तो इकडे काय सांगतोय. तर हे टीम बीचे सदस्य सगळे इकडे बसलेले असतात आणि इकडे लग्नाचा विषय निघतो. तर सूरज सांगतो, की 3 नंबरची बहीण म्हणती, "पोरगी बघ, बाळा तुला पोरगी बघायची आहे, येशील का?" तर पॅडी म्हणतो, "अरे ते काळजीनंच बोलत असतील ना." सूरज म्हणतो, "नाही." तर पॅडी म्हणतो, "म्हणजे मस्ती करतात का? सांगतात आणि शोधत नाही." तर सूरज म्हणतो, "हां, मुलींचे फोटो पाठवते, तुला बघायला यायला लागेल, पैसे द्यायला लागतील." तर पॅडी म्हणतो, "का? पैसे कशाला?" तर सूरज म्हणतो, त्यांना काहीतरी द्यायला लागतं ना, नारळ ते आम्हाला जरुरी असतंय देणं. एकतर माणूस असा आहे 10,000 घेतो आणि मग पोरगी बघतो. म्हणजे 10,000 घेतो फक्त मुलगी दाखवण्यासाठी एवढा तो माणूस त्याला फसवतो. तर डी-पी सांगतो, "अरे गल्लीतली एखादी पोरगी नाही का तुझ्या ओळखीची, नात्यातली?" तर तो सांगतो, "नाही, सगळ्या मुली शाळेत जातात." तर डी-पी सांगतो, की "अरे शाळेतली नाही बघायची, 18-20 वर्षानंतरची मुलगी बघायची." तर इकडे अभिजित सांगतो, की "तू एक काम कर, तू मुलगीच बघू नकोस. तू तुझ्या नात्यातल्या लोकांना सांग, की माझ्यासाठी मुलगी बघा." तर तो सांगतो, की "नाही कुणी मदत करत. मी सांगून थकलोय आता. बहिणी पण नाहीत बघत आणि नात्यातली लोकं पण नाहीत बघत." तर बरेच लोकं इकडे समजावतात. तर निखिल म्हणतो, की "अरे तो सांगतोय ना, नाहीच दाखवत. तर तू एक काम कर, लाईन मारायला सुरुवात कर नाहीतर." तर सूरज म्हणतो, "आता ती बुलेट घेऊन जशी लाईन मारते तसं मी काय तिच्या पाठीमागे KGFची गाडी घेऊन लाईन मारू का? मला ते नाही जमत आणि तिची शाळा पण लई लांब आहे." म्हणजे डी विचारतो, "तुला कुठली मुलगी आवडत नाही का? तू तिच्या शाळेत वगैरे मागे जात नाहीस का?" तर सूरज सांगतो, "तिची शाळा खूप लांब आहे आणि मी तिकडं नाही जात." तर अभिजित सांगतो, "आता ती काय मुलगी तुझ्या मागे येणार आहे का? तुलाच तिच्या मागे गेलं पाहिजे." तर तो सांगतो, "मी नात्यातली करणार नाही तर एक अनाथ आश्रमातली मुलगी करणार. बाकीचं सगळं जाऊ दे." तर अशा प्रकारे अंकिता देखील म्हणते, की "हां, हे बेस्ट आहे. पण जरासा तू आत्ताच तुझं लहान वय आहे, तर लाईन वगैरे मारून तू मुलगी पटवण्याचा प्रयत्न कर, जेणेकरून तुला सोपं होईल." तर ग्रॅज्युएशन झाल्यानंतरच मुलीशी लग्न करायचं, त्याच्या अगोदरच तिच्यावर लाईन मारून सेटिंग करायची, असं इकडे याला सल्ला देतात. पण सूरज म्हणतोय, "मला काही हे असलं जमणार नाही आणि म्हणून मी गप्प बसतो." तर अशा प्रकारे सूरजचा इकडे भोळ्या-भाबड्या स्वभावाचा सगळेच फायदा घेताना दिसतात. तर तुमचं याच्याबद्दल काय मत आहे? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच व्हिडिओच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.